नमस्कार. कसे आहात सगळे? बरे आहात का? सगळेजण तुम्ही म्हणत होतात की मावशी आम्हाला भाकरी करायचं, मुलींना भाकरी येत नाहीत, भाकरीचं सांगा, भाकरीचं सांगा. सगळ्यांनी कमेंट केलं होतं. म्हणून आज मी मुलींना भाकरी येत नाहीत म्हणून भाकरीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तरी तुम्ही ते बघायचं आणि करायचं शिका. आजी, मला पण भाकरी करायचं शिकव की. शिकवते बाळा तुला पण. आज तू माझ्याजवळच बस आणि बघ. तुला बी सांगते, तुला बी शिकवते. हो. आता पीठ हे आम्ही चाळून घेतलेलं आहे. तुम्ही चाळूनच घ्यायचं, कारण का गिरणीतून सगळं मिक्स निबार पडतंय, गहू दाणं पडतंय त्याच्यातनं. त्याच्यामुळं पीठ चाळूनच घ्यायचं. आणि दळून आणताना किंचित मोठं आणायचं, लई मोठं आणायचं नाही. लई मोठं आणलं की तुकडं पडते, तो उचलून भाकरी टाकायला येत नाही. आणि लई बारीक आणलं की भाकरी बडवायला फिरत नाही. तर आता हे पीठ मळून घेऊया. चूल पेटवलेला आहे, पीठ मळून घेऊया. थोडं 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 पाणी घालून मळून घ्यायचं. एकदम पाणी घालून मळून घ्यायचं नाही, पीठ पातळ होतंय. पातळ झालं की भाकरी गोल आकार येत नाही आणि फुगत नाही. घट मळून घ्यायचं. थोडं 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 पाणी घालून आपलं घट मळून घ्यायचं. आणि असं घसा 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 मळायचं. मळल तसं हे चिकटपणा येते पीठ. पाणी लावून 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 असं मळायचं. मळल तसं चिकटपणा आणि चवदार होत्या भाकरी. एक 5 मिनिट तरी मळलं पाहिजे. घसा 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 मळायला पाहिजे. एवढं असं पाणी लावायचं आणि असं मळायचं, तर त्या भाकरीला चव येते. आणि कसं मळल तसं का नाही, भाकरी पीठ चिकटपणा येते आणि भाकरी फुगत्या, चव लागते. असं गोल करायचं आणि असं खाली पीठ घालायचं आणि असं हे करायचं. भाकरी खाली फिरली पाहिजे. वर आपला हात बी फिरायला पाहिजे, खाली भाकरी बी फिरायला पाहिजे. आणि असं गोल आपण हात लावलं का नाही, भाकरीचं काठ मोडत नाही, चिरत नाही भाकरी. म्हणून याला हात लावायचंच. आणि ज्वारीचं पीठ जर लई दिवसाचं जर असेल, जुनं पीठ भरपूर दिवसाचं दळलेलं, तर त्याला गरम पाण्याने उतून घालायचं. म्हणजे खडखड पाणी उकळायचं आणि त्या पिठामध्ये पिठामध्ये पाणी ओतून उलतानेनं फिरवायचं. त्याला उतुनी म्हणतात. आत्ताच्या मुलीशनला उतुनी म्हणजे काय माहीत नाही. मग ते उतुनी घालून ते बी असंच मळून घ्यायचं. चहू बाजूने चुलीला जाळ लागायला पाहिजे. शरीराला भाकरी खाल्ली पाहिजे. मुलींनी भाकरी करायला शिकलं पाहिजे. भाकरी खाल्लीच पाहिजे. आणि नुसती चपाती चपाती म्हणल्यावर चांगलं नाही ते शरीराला आपल्या. तर बघा ही भाकरी कशी पचते आणि फुगते. बघा कशी, बघा ही चव बाजूने कशी भाजली बघा.
असं चुलीवरची भाकरी चव बाजूनी भाजली पाहिजे. अजिबात हिरवं कुठं दिसलं नाही पाहिजे. आत्ताच्या मुली म्हणतात नको भाकरी नको, चपाती करतो पटकन मळून. पण का मनापासून भाकरी जर केलं का नाही छान होते. भाकरीसारखं चवच नाही. चुलीवरची भाकरी म्हणून आता लोक सगळी सुशिक्षित लोक सगळी जेवायला जातात हॉटेलमधनी, चुलीवरचं जेवण असते म्हणून. तर चुलीवरचं जेवण करायला शिकलं पाहिजे. बस तुला भाकरी करायचं आहे. भाकरी छान केलीस की. छान केलं. बस मला बघ आणि तू पण उद्या शिकायचं हं? भाकरी करायला. आम्ही अगोदर आम्हाला आमच्याही पीठ द्यायची नाही, तर आम्ही मातीचं असं मळून 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 चिखलासारखं मळून 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 आम्ही भाकरी करायला तवा शिकलोय. भाकरी करायला पीठ मात्र होतंय, तवा दाणं महाग, पीठ मात्र होतंय म्हणून आमच्याही आम्हाला द्यायची नाही. चिखलाची आम्ही भाकरी करून ही भाकरी करायला शिकलोय. आणि चिकूल पण मळल तसं चिकट येत आहे, तसं ही भाकरी मळल तसं चिकट. अगोदरच्या बायका एक तव्यात भाकरी, एक चुलीला आणि एक परातीत आपलं काटवटमध्ये असं भाकरी करत होते. आणि त्यामुळं चुलीला जळण वाचतंय. आता तरी गॅसवर करतोय, गॅस वाचतंय. आणि सगळ्या मुली काटकसर करायला शिकल्या पाहिजे, त्यामुळे काटकसर करते माणूस. पटपट आवडते ना. चुलीवरली भाजूसपर्यंत तिकडे खाली तयार पाहिजे भाकरी. तर असं बडवलं पाहिजे भाकरी दोन्ही हातानं. दोन्ही हातानं पातळ छान बडवायला पाहिजे भाकरी. एका हातानं पण करू नये, दोन्ही हातानं करायला पाहिजे. बघा तुम्ही पण शिका भाकरी करायला. भाकरी करणं काय लय अवघड नाही, सोपीच आहे. आपली वाडवडिलांची परंपरा आहे, पूर्वीपासून परंपरा आहे. आत्ताच लगेच विकत आणून खातात भाकरी, पण करायला नको म्हणतात. बघा ही भाकरी कशी फुगती. अगदी करपूस छान भाजायचं. पापड वरलं बी निघायला पाहिजे, खाल्लं बी निघायला पाहिजे. हे बघा वरचं बी कसं निघतंय आणि खालचं बी कसं निघतंय. ही नुसती भाकरी जर खाल्ली तर लई चव लागते, कालवून सुद्धा नको. हे बघा, हे बघा कसं निघतंय. हे बघा, हे बघा दोन भाग. हे बघा कसं निघतंय. हे बघा, बघा हे कसं निघालं. हे बघा, हे बघा कसं निघालं बघा. हे असं पापड जरी खाल्लं तर लई छान लागते ही भाकरी. आजी ये मला पण उलटा देतेस का? मला पण येते का माझं? तू उलटाने फिरवायचं फिरवा दर असं असं फिरवायचं बघ. बघ फिरलं का नाही. आता घे पालत मार भाकरी. घे उचलले मी, घे भाकरी घे. असं पालत मारायचं बघ असं. येते घे तू उद्यापासून शिका बाळा. मी उद्या तर करून दाखवते. आई गो करून दाखवते. शहाणी आहे आमची श्रावणी. आजी म्हटल्यानंतर ना माझी पण भाकरी फुगली. फुगली फुगणार आहे मुला. बघ की छान फुगली. बघ कशी फुगल्या भाकरी. बघ बघ कशी फुगली. आजी माझी भाकरी मीच खाणार. हा खावा खावा खावा. किती छान चवदार आहे त्या भाकरी. बघ कशी भाकरीला गोड लागते चुलीवरची. बघा कशी पचल्या सगळीकडे. अजिबात हिरवगार दिसत नाही. गॅसवर नुसतं सगळीकडे हिरवगार दिसतंय. बघा कसं छान पचल्या. बघा भाकरी कशी गोल छान झाल्या. बघा या भाकरी बघा कशा गोल झाल्या त्या भाकरी. सगळीकडे पचल्यात. बघा भाकरी बघा कशी छान झाल्यात. आणि ही भाकरीचं दोन भाग करून मगाच तुम्हाला दाखवले खाण्यासाठी. हे बघा हे कसं पापड निघतंय. असं सगळ्या भाकरीचं पापड निघतंय. बघा छान झाल्यात भाकरी कशा गोल. असं तुम्ही करायला शिका. आम्हाला कमेंट करा. चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.